100% नकोय. आज अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. अध्यक्षांनी पुढची रूपरेषा संभाजी ब्रिगेड या नावाला कधी त्यांनी मान्यता दिली नाही, छत्रपती लावलं नाही, तर पुढची रूपरेषा ही आपली कोणत्या तीव्र माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे त्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती. जर येत्या काळात लवकरच संभाजी ब्रिगेडना नाव नाही बदललं तर राज्यभर 36 जिल्ह्यामध्ये 36 मोर्चे तर निघणार आहेतच, पण शिवधर्म फाउंडेशन आणि शिवप्रेमी शंभूप्रेमी संभाजी ब्रिगेडला राज्यभर फिरू देखील देणार नाहीत की यांनी त्याची दखल घ्यावी. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख आणि त्यांचा अपमान हा महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. आम्ही असे मावळे आहोत की जे पिक्चर बघून सिनेमा बघून जागृत झालेले नाही होत. तुम्ही आमचा इतिहास बघा. 2021 साली पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला बसून 6 दिवस आमरण उपोषण करून आम्ही सर्व शिवधर्म फाउंडेशनच्या मावळ्यानं संभाजी बिडीवरील संभाजी महाराजांचं नाव फोटो काढायला लावलेला आहे. त्यावेळेस तर सिनेमा आला नव्हता ना. आणि असंच जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि सर्व महापुरुष फ्रीडम फायटर कुणाचाही अपमान होत असेल, अन्याय होत असेल, तिथं आम्ही उभा राहणार. भले परिणाम जो बी हो, समोरची व्यक्ती कोणी असो, किती लहान किती मोठी, कुणाचाही कोणी आम्ही तमा न करता ऑब्जेक्शन घ्या. छत्रपती संभाजी महाराजांवर जो छावा सिनेमा काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी ढोल लेझिम सोबत नृत्य केलेलं आहे पारंपरिक लेझिमच्या प्रमाणात. त्याच्यासाठी काही संघटना पुढे येऊन त्या लेझिमला त्या डान्सला असं नाव देण्यात आलं. त्याच्याविषयी कधी आंदोलन करण्यात आलं तर आपण यापुढे जे जयंत्या वगैरे करतायत, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी करतायत, जयंत्या करतात, त्याच्यासमोर असे डान्स करतायत, त्यांच्याविषयी आपण त्यांना काय उद्देशून बोलू शकतो? या ऑब्जेक्शन घेणारे संभाजी ब्रिगेडचे हेच नालायक कार्यकर्ते होते. सर, तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या की फिजिकली लेझिम हे पारंपरिक एक नृत्य आहे ज्याने शरीराचा व्यायाम होतो. ते जे स्टेप आहेत आणि त्या मूवीमध्ये जो डान्स केलेला आहे त्या लेझिम संघ, तो एवढा नृत्य, तो एवढा एक्युरेट आहे की ज्याच्यामध्ये थोडाही बाहेरच्या नृत्याचा सहभाग नाही. एकदम गावरान लेझिम असा. आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे मावळ्यांमध्ये मिळून मिसळून चालणारे राजे होते. आणि तसं बघितलं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत नेहमी अपमान, द्वेष ह्या हाल अपेक्षा आल्या. आणि कुठेतरी एक क्षण आनंदाचा आलता राज्याभिषेकाच्या वेळेस. आणि त्याच्यात माझ्यासारखा निष्ठावंत मावळा जाऊन म्हणला की महाराज चला ना, तुम्ही बी आमच्या संग आनंदात सहभागी होता. म्हणून महाराज ग्राउंड लेवलचे होते, ती काही गादीवर बसून तुम्ही लढून या म्हणणारे नव्हते, म्हणून ते नृत्यात सहभागी झाले. असं नॅचरली दृश्य त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. तर या ब्रिगेडच्या लगेच पोटात दुखायला लागलं, ते असं झालं, ते तसं झालं, ते राजा नाचू शकत नाही. अरे माझ्या राजाचा एक आनंदाचा क्षण तुमच्याशी बघावं झालं नाही. बघ, एवढा चांगला मूवी आला, एवढं जगभर वाह झाली, तर तुमच्या पोटात दुखायला लागलं. लगेच जाऊन ते शिरकेला जागो उठू बोट घालून उभं केलं की असं झालं तसं झालं. लगेच शिरके भीत उभं राहिले. आणि ऐकलं कुणाचं? जेम्स लेन. जेम्स लेन कोण? त्यांचा बाप होता का? जेम्स लेन कोण होता? जे इंग्रज आपल्याला लुटायच्या हिशोबाने महाराष्ट्रात आले, भारतात आले, त्यांनी लुटलंही. त्या जेम्स लेन मध्ये त्यांचा कलेक्टर, त्यांनी कुणाचं ऐकून दिलं तर त्याचा एक कारकून, त्यांनी 1 महिन्याने ह्याला सांगितलं की अशी घटना घडलेली आहे, म्हणून त्यांनी डायरेक्ट लिहिलं. बरं, हे दोघं बी खरं लिहितील याची काही शाश्वती आहे? आणि त्यांचं ऐकून जेम्स लेनने सांगितलं. जेम्स लेनने सांगितलं. जेम्स लेन ह्यांचा बाप होता का फॅमिली मेंबर होता? औरंगजेबाचं उदात्तीकरण करायचं काम हे करतात. कसं? तर औरंगजेब बादशाहनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केलीच नाही, मग कोणी केली? असेच झाले का? आणि मग जर औरंगजेब बादशाहने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली असती तर त्यांचे पुत्र म्हणजे शाहू महाराज त्यांच्या कबरीवर चादर चढवा गेलेच नसते. तो इतिहास खूप मोठा आहे, त्याच्यात एक राजकारण आहे. आणि एक म्हण आहे की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. काही अशा चाली करावं लागतात की ज्याच्यातनं यश आपल्याकडे येईल. कारण त्यावेळेसचा जो त्यांचा वजीर होता जुल्फिकार खान, याची थोडी मर्जी मिळवायची होती. कारण इकडं स्वराज्यात ताराराणींनी शाहू महाराजांना ऍक्सेप्ट करायला नकार दिला आणि सांगितलं होतं की हा तोती आहे. तर त्यावेळेसची सिच्युएशन अंडर कंट्रोल घेण्यासाठी ती एक चाल होती. आणि मग ह्यांनी काय केलं की औरंगजेब बादशाहने संभाजी महाराजांची हत्याच केली नाही. म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं की औरंगजेब बादशाह जो आहे, औरंगजेब बादशाह जो आहे तो इथं पर्यटन स्थळ बघायला आलता का? एन्जॉय करायसाठी आलता का?
एक हवामान चेंज व्हावं म्हणून इथं राहिला का बहादूरगडापाशी तो आता धर्मवीरगड आहे. हे अशा प्रकारे काहीतरी खोटा इतिहास समोर मांडायचा आणि मिसगाईड करायचं काम. छत्रपती संभाजीनगर हे नाव झालं, आता आपण ते नाव दिलं शासनाच्या मार्फत. पूर्वी नाव जे औरंगजेबाच्या माध्यमातलंच घेत होते, पण त्यांची कबर तिथं असल्यामुळं औरंगाबाद हा जो जिल्हा तयार झाला, तिथं शहर तयार झालं, तर त्याची कबर तिथं असावी का नसावी याविषयी 2 शब्द बोला. 100% नाही, 1,00,000% नसावी. कारण छत्रपती यांचं म्हणणं आहे की ती छत्रपतींचा इतिहास दाखवण्यासाठी असावी. पण मी म्हणतो छत्रपतींचं जे कार्य आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांचं जे बलिदान आहे, हे डोळ्यासमोर घेता कुठल्या औरंगजेबाची कुठल्या अफजलेची कबर त्यांचा इतिहास आठवणीत ठेवण्यासाठी गरजेचे नाहीये. महाराष्ट्रातला आणि हिंदुस्थानातला कुठलाही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत विसरू शकत नाही. त्यासाठी कुठल्याही कबरीची आणि माजारीची गरज नाही. धन्यवाद. पुणे डिजिटल मीडियाला माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद.